नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि आज आपण या बाहीवरती खूप सुंदर आणि सोपी अशी डिझाईन तयार करणार आहोत. त्यामुळे इथे जी आपली छोटी स्लीव्ज असते, नॉर्मली आपण ज्या पद्धतीने तिला कट करतो त्याच पद्धतीने इथे मी तिला कट करून घेतलेली आहे. आता आपल्याला या स्लीव्जवरती डिझाईन करायची आहे. त्याकरिता तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्लीव्जला अगदी मधोमध फोल्ड करून म्हणजेच दुमडून घ्या. त्यानंतर आपला हा जो सेंटर आलेला आहे ना, म्हणजेच फोल्ड म्हणजे जेथे घडीची बाजू आहे त्याच घडीच्या बाजूवरती येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूने वरच्या बाजूला 1.5 इंच घेऊन 1.5 इंचावरती येथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर असा खालच्या बाजूला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला कर्व आकार ड्रॉ करून घ्यायचा आहे. येथे तो तुम्हाला ठळकपणे दिसून यावा याकरिता मी त्याला थोडंसं डार्क करून घेते आहे. आणि त्यानंतर या स्लीव्जला ओपन करून घ्यायचे आणि पुन्हा अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. आणि येथे हाताने थोडंसं टॅप करून म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपला हा आकार त्या पलीकडच्या बाजूवर देखील ट्रेस होऊ म्हणजेच उमटून येईल. तर येथे बघा तो माझा उमटून आलेला आहे. तर तो तुम्हाला ठळकपणे दिसून यावा याकरिता इथे देखील मी डार्क करून घेतलं आहे त्याला. त्यानंतर येथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईडवर राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवर बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे खालच्या बाजूने जसा आपण हा आकार ड्रॉ केला आहे ना डिझाईनसाठी, त्याच आकाराला फॉलो करत अगदी व्यवस्थितरित्या त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपण जो हा आकार ड्रॉ केला होता ना डिझाईनसाठी, त्याच आकाराच्या थोडंसं बाहेरच्या बाजूला थोडंसं जास्तीचं कापड ठेवून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे त्याची कटिंग येथे कंप्लीट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला हा जो कर्व आकार आला होता ना, त्या आकारावरती व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे छोटे छोटे कट्स देखील तुम्हाला इथे देऊन घ्यायचे आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे जे आपलं अस्तर आहे ना त्याला रॉंग साईड म्हणजेच आतील बाजूस व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पलटी करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा जो आपण खालच्या बाजूला डिझाईन ड्रॉ करून स्टिच केलं होतं ना, त्याच भागावरती तुम्हाला इथे टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे म्हणजेच दाबटीप द्यायची आहे. इथे तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे. जसा आपल्या डिझाईनचा आकार वळतो त्याच आकारात तुम्हाला इथे अगदी व्यवस्थितरित्या व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना तीनही बाजूने अगदी व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर आपण नॉर्मली ज्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक करून घेतो ती देखील पद्धत तुम्ही येथे वापरली तरी देखील चालेल. त्यानंतर इथे हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना फॅब्रिक ग्लूच्या मदतीने स्टिक केलं असेल तेव्हा देखील जे जास्तीचं कापड उरतं ना, त्याला देखील तुम्हाला अगदी व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो हा स्लीव्जचा मध्य म्हणजेच सेंटर आहे ना, तेथे आपल्याला एक सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे ड्रॉ करून घ्यायची आहे. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आपली जी ही सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन आली होती ना, त्याच्याच थोडंसं पुढच्या बाजूला या लेसला ठेवून घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर ही जी आपली बॉटमची साईड होती ना, तेथे तुम्हाला व्यवस्थितरित्या या लेसला स्टिच करून घ्यायचं आहे. आणि लेसला स्टिच करत असताना त्याला अगदी काळजीपूर्वक बघा. त्याचा जो डिझाईनचा पोर्शन आहे त्याची जी बाजू आहे ती वरच्या बाजूला केली आहे आणि जी प्लेन बाजू आहे ती खालच्या बाजूला केलेली आहे. त्यानंतर येथे मी सेम तीच लेस घेतलेली आहे आणि त्याला देखील जी आपली खालची बॉटमची लेस होती ना, त्याच्याच समोरच्या बाजूला त्याच आकारात स्टिच करून घेते. फक्त त्या वरच्या लेसला स्टिच करत असताना त्या दोघांच्या मध्येही थोडासा गॅप ठेवा, जेणेकरून त्या
डिझाईनच्या मध्ये आपलं मेन फॅब्रिक आलं की आपली डिझाईन अधिक छान आणि उमटून दिसेल. त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे वरच्या बाजूला या लेसला ठेवून घेऊन खालच्या साईडला बघा जसा आपला आकार वळतोय त्याच आकारात अगदी व्यवस्थितरित्या कर्व शेपमध्ये या लेसला अगदी शेवटपर्यंत तुम्हाला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला लवकर लक्षात येत असेल तर थोडा व्हिडिओ रिवर्स म्हणजेच पाठीमागे जाऊन बघा आणि त्याच पद्धतीने या लेसला आपल्या स्लीव्जवरती स्टिच करून घ्या. आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ. चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा. का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत आणि तुमच्या उपयोगात देखील येत आहेत. आणि जर अशीच सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि त्याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते. प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि त्यानंतर ही जी आपली जास्तीची लेस दिसते ना, त्याला देखील तुम्हाला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर येथे मी शेवटी जे आपले पॅच असतात ना ते असे 3 स्टिक करून घेतलेत, म्हणजेच चिकटवून घेतलेत. आणि बघा आपल्या स्लीवचा फायनल लुक जरी सिंपल असली तर किती सुंदर दिसतीये. आणि हे पॅच जे आहेत ते ऑप्शनल असणार आहेत. तुम्हाला हवं असले तरच तुम्ही चिकटवा, नाही चिकटवलं तरी देखील चालेल. आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.